आता हा क्लॉज 2 आहे ना 54(3) मधला, सॉरी क्लॉज 2 आहे ना 54(3) मधला क्लॉज 2 आहे. कशासाठी? इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चरच्या रिफंडसाठी. आणि त्यात काय दिलं आहे? वेअर द क्रेडिट हॅज अक्युमुलेटेड ऑन अकाउंट ऑफ रेट ऑफ टॅक्स ऑन इनपुट बिंग हायर दॅन द रेट ऑफ टॅक्स ऑफ आउटपुट सप्लाईज. आउटपुट सप्लायचा टॅक्स नील रेट नाही आहे किंवा एक्झाम्प्टेड नाही आहे, काहीतरी रेट आहे त्याला. लेट्स से रेट ह्याचा 5% आणि ह्याचा जो जिथे इनपुट्स आहे हे 12% आहेत, 18 आहेत, 28 आहेत, मे बी एखादा 5 पण असू शकतो, पण आउटपुटमध्ये 5%च आहे. एक्सेप्ट काय म्हटले? सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल. म्हणजे जो ITC आहे या गुड्सचा, जे गुड्स नोटिफाय केले त्याचा ITC रिफंड नाही मिळणार. नोटिफाईड गुड्स ही यादी आहे, गुड्स नोटिफाय केलेत त्यांनी, ही यादी आहे, हे नोटिफिकेशन आहे. नोटिफिकेशन नंबर 5/2017, 28 जून 2017 त्यांनी केलं. याच्यामध्ये आणखीन ते नोटिफिकेशनला अमेंडमेंट करून त्यामध्ये काही गुड्स ॲड झाले. हे गुड्स आहेत, HSN कोड दिलेले आहेत. डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स जर हे असतील तर ह्याचा ITC रिफंड नाही मिळणार. हे जे फॅब्रिक्स आहेत है ना, एवढे गुड्स आहेत. As per the above provision, suppliers outward supply will qualify as inverted tax structure. म्हणजे जर का नोटिफिकेशनमध्ये माझे गुड्स आले तर मग माझे क्वालिफाय होणार नाही ITC रिफंडसाठी. इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चरचे म्हणजे 89(5) रूलप्रमाणे त्याचा रिफंड अलाउ होणार नाही, एलिजिबल नाही आहे तो. फर्दर 89(5) ऑफ CGST रूल्स प्रिस्क्राइब द फॉर्म्युला फॉर क्लेमिंग रिफंड ऑफ ITC accumulated due to rate of tax on input being higher than the rate of tax on output supplies. म्हणजे ह्याला काय म्हणतात? इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर किंवा इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. ॲज पर रूल 89(5) इन केस ऑफ रिफंड ऑन अकाउंट ऑफ इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर, खाली फॉर्म्युला दिला आहे त्याप्रमाणे रिफंड काय होईल? ITC शॅल बी ग्रँटेड ॲज पर द फॉलोइंग फॉर्म्युला. ITC रिफंड आहे. तर इथे आता तुम्ही हे बघताय, हा भाग पहिले याच्यामध्ये नव्हता, तो नंतर आला, 5/7/22 पासून आला आणि ह्यातून रिफंडची व्हॅल्यू वाढली. हे टॅक्सपेअरला बेनिफिट मिळाला या फॉर्म्युलाच्या अमेंडमेंटमुळे. ही सुधारणा जी झालेली आहे की मल्टिप्लाइड बाय नेट ITC इंटू ITC अवेल्ड ऑन इनपुट अँड इनपुट सर्व्हिसेस, त्याच्यामुळे जास्त ITC मिळतो. म्हणजे एक कोर्ट केस झाली, त्यात त्यांनी सांगितलं की थोडा फॉर्म्युला हा बरोबर वाटत नाही आहे, मी या फॉर्म्युलामध्ये सर्व्हिस पण कन्सिडर करा, म्हणून मग ते ॲड केलेलं आहे. मॅक्झिमम रिफंड किती मिळेल? या फॉर्म्युलाप्रमाणे मिळेल. टर्नओव्हर ऑफ इन्व्हर्टेड रेटेड सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन टू नेट ITC आणि ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर. इथे किती व्हॅल्यू लागतील? एक टर्नओव्हर प्लस नेट ITC आणि टर्नओव्हर. आता ज्यावेळेस जो टर्नओव्हर होतोय याच्यावरती काहीतरी टॅक्स द्यायचा आहे की नाही, मग आपण टर्नओव्हरमध्ये टॅक्स विचारात घेत नाही ना. टर्नओव्हर जेव्हा म्हणतो तेव्हा एक्सक्लुडिंग टॅक्सची व्हॅल्यू काढतो, ती व्हॅल्यू इनव्हॉइस व्हॅल्यू घेत नाही. मग मायनस करा, जी अमाऊंट तुम्ही कॅल्क्युलेट करताय त्यातनं टॅक्स द्यायचा आहे तो गव्हर्नमेंटला जमा करायचा आहे, मायनस टॅक्स पेएबल ऑन सच इन्व्हर्टेड रेटेड सप्लाय ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस, आणि मल्टिप्लाय करा नेट ITC, जी अमाऊंट येईल त्याला मल्टिप्लाय करा. म्हणजे किती अमाऊंट येईल? इथे अमाऊंट येईल मायनस, हे जे उत्तर येईल ती अमाऊंट मायनस होऊन रिफंड अमाऊंट कॅल्क्युलेट होईल. पहिले फॉर्म्युलाची जी गुंतागुंत आहे ती मी सांगतोय की तुम्हाला काय पाहिजे?
टर्नओव्हर पाहिजे इन्व्हर्टेड रेटेड सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेसचा. नेट ITC पाहिजे आणि ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर पाहिजे. आता हे कसं काढायचं? 89.4 ला आहे तसंच इथे आहे का इथे वेगळं आहे? तर तिथे मी खाली याल, याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल द एक्सप्रेशन नेट ITC शॅल मीन इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड ऑन इनपुट्स ड्युरिंग रिलेव्हंट पिरियड. काय म्हटलंय बघा, नेट ITC शॅल मीन इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड ऑन इनपुट्स ड्युरिंग रिलेव्हंट पिरियड अदर दॅन 4A 4B ITC अवेल्ड फॉर विच रिफंड इज क्लेम अंडर रूल 4A 4B वेगळा करा. जो बाकीचा ITC आहे तो घ्यायचा. नेट ITC शॅल मीन द इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड ऑन इनपुट ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड. ॲडिशनल टोटल टर्नओव्हर आणि रिलेव्हंट पिरियड शॅल हॅव द सेम मिनिंग. जे सब रूल 89.4 ला जे आहे तेच आहे, पण इनपुट नेट ITCचा अर्थ वेगळा आहे इकडे. ITC ऑन इनपुट 6 लाख, ITC ऑन इनपुट सर्व्हिसेस 4 लाख. टोटल ITC किती झाला? 10 लाख. टोटल टर्नओव्हर 1,50,00,000. यातले टर्नओव्हर ऑफ इनोव्हेटिव्ह ड्युटी सप्लाईज 50 लाख. टर्नओव्हर अदर दॅन इनोव्हेटिव्ह ड्युटी सप्लाईज 1 करोड. 1,50,00,000 मधले 50 लाख कसले इनोव्हेटिव्ह ड्युटी स्ट्रक्चरचे सप्लायचे आणि 1 करोड जे आहेत ते अदर दॅन इनोव्हेटेड. आणि जो टॅक्स द्यायचा आहे याच्यावर जो टॅक्स द्यायचा आहे या 1 करोडवरती आणि ह्या 50 लाखावरती याचा रेट 5% आहे. त्याप्रमाणे तो 2,50,000 होईल. आता इलिजिबल रिफंड किती आहे हे तुम्हाला आकडे मिळाले. आता कशा प्रकारे परत बघा इकडे. द टर्नओव्हर इन अ स्टेट और युनियन टेरिटरी एक्सक्लुडिंग टर्नओव्हर ऑफ सर्व्हिसेस. काय काढायचं आहे? ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर कसा काढायचा आहे? त्यांनी काय म्हटलं आहे 89.4 प्रमाणेच काढा. सर्व्हिसची व्हॅल्यू बाजूला घ्या. ॲड टर्नओव्हर ऑफ युनिट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस मेड विदाउट LUT वाला आणि लेस एक्झाम सप्लाय करा, एक्सक्लूड करा 4A 4B. काय मिळेल? ॲडजस्टेड टर्नओव्हर मिळेल. तोच फॉर्म्युला वापरायचा. पण नेट ITC मध्ये काय सांगितलं? फक्त नेट ITC मीन इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल ऑन इनपुट ड्युरिंग रिलेव्हंट पिरियड. फक्त इनपुट म्हटलं, इनपुट सर्व्हिस नाही म्हटलं. टर्नओव्हर किती आहे? 50 लाख आहे ना. टर्नओव्हर 50 लाख आहे ना याचा. 50 लाख. ITC किती आहे? फक्त इनपुटचा म्हटलं ना इकडे, म्हणजे नेट ITC 6 लाख आणि टर्नओव्हर मायनस टॅक्स पेबल. आणि नेट ITC आता इकडे 6 लाख. ITC अवेल्ड इनपुट सर्व्हिसेस. नेट ITC नेट ITC काय सांगितलंय?
नेट आय टी सी शॅल मी इनपुट क्रेडिट अवेल ऑन इनपुट्स. मग 6 लाखात होईल ना, इथे 6 लाखाच येईल ना. हे 6 लाख डिवाइड बाय इकडे इनपुट सगळे दोन्ही मिळून 10 लाख होतो. म्हणजे हे 6 लाख डिवाइड बाय 10 लाख केल्यामुळे जे आन्सर येईल ते मल्टिप्लाय होईल या 2.5 लाखाला आणि त्यातनं हे उत्तर येईल 50,000. आता तुम्ही हे मल्टिप्लाय न करता काढून बघाल तर ही व्हॅल्यू कमी येते. आता पहिलं जेवढं कॉम्प्लिकेट होतं तुलनेने हे कमी कॉम्प्लिकेटेड आहे. 10 मिनिटात झालंय. तो फॉर्म्युला समजून घ्यायला जेवढा वेळ गेला तो तुम्हाला आता काहीतरी तुम्ही एक स्तरावरती पोहोचलाय, त्यामुळे ह्यात तुम्हाला फार वेळ लागत नाही. Super Engineering Works, a registered supplier in Haryana, is engaged in supply of taxable goods within the state. Given below are the details of turnover and applicable GST rates of the final product manufactured by Super Engineering Works and also the input tax credit availed on inputs used in manufacture of each of the final product and GST rates applicable on the same during a tax period. Product A, turnover 5 लाख, आउटपुट 5 लाख, ITC availed 54,000, इनपुट रेट 18%. बी मध्ये 3,05,000, 5%. हे 54,000 हे पण 18%. याच्यामध्ये 18% आणि आउटपुटला पण 18%. वाचून घ्या, आवाज खूप येतो ना, वाचून. आता फक्त एकच मिळेल ना रिफंड. सी त्यामध्ये येतच नाही. मग एचा टर्नओव्हर दिलाय आणि एचा इनपुट दिलाय किती आहे. आता हे याचं कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन ऑफ मॅक्झिमम रिफंड ऑफ ITC.
तुम्हाला एकदा फॉर्म्युला कळला तर त्याचे कंपोनंट काय पाहिजे ते कॅल्क्युलेट करून घ्यायचे फॉर्म्युलाप्रमाणे, एवढंच काम करायचं. आता मी कधी रिफंडचं ॲप्लिकेशन फाईल नाही केलं, पण तिथे दिसतं आहे आपल्याला की एक्सेलची UDD आहे. UDDमध्ये ती इन्फॉर्मेशन भरायची आणि ती भरल्यानंतर काय होतं, सिस्टममध्ये व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून मिळते. या माहितीच्या आधारे काय होतं, सिस्टममध्ये ते कॅल्क्युलेट होतं. आता ते कॅल्क्युलेट जेव्हा करत असतील त्यावेळेस समजा त्यांनी ए आणि बी दोन्ही टाकले, तर बीचं तिकडे त्यांना मिळणार नाही आहे कारण ते नोटिफाईड आहे. हे व्हेरीफाय करण्याचं काम पी होतं की अरे ए आणि बी दोन्ही दिसतात तर खरे इनोडे स्ट्रक्चरवाले, पण नोटिफाईड बी नोटिफाईड आहे, मग तो RTC अलाव नाही केला पाहिजे. सिस्टममध्ये ते प्रोग्रामिंग नसेल तर सिस्टम काय करेल, ए आणि बी दोन्हीची व्हॅल्यू काय करेल कॅल्क्युलेट करायला फॉर्म्युलामध्ये. म्हणजे सिस्टम काय चेक करतो, सिस्टम काय व्हेरीफाय करतो आणि मग POकडे काय काम राहतं याप्रमाणे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की काय. मी तुम्हाला ती हेल्प काय दाखवली म्हणून दाखवली, कशा प्रकारे ते काम जातं आहे आणि सिस्टममध्ये काय चेक पॉईंट आहे, तो काय तिकडे रिस्ट्रिक्ट करू शकतो, काय बघू शकतो, काय चेक करू शकतो, त्याप्रमाणे सिस्टमच्या मर्यादा आहेत, त्या मर्यादेप्रमाणे सिस्टम काम करणार. आणि ते कळणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला काय बघायचं आणि काय नाही बघायचं ते आपल्याला कळतं. आता असं येऊ शकतं 89.4 आणि 89.5 दोन्ही सप्लाय आहे त्याकडे, तो एक्सपोर्ट पण करतो. नंतर एखादी कंपनी 4-5 प्रॉडक्ट बनवते, त्यामध्ये 1-2 प्रॉडक्ट असे आहेत की जे 89.5 प्रमाणे आहेत आणि काही प्रॉडक्ट जे एक्सपोर्ट करतात ते 89.4 प्रमाणे त्याचा पण रिफंड येऊ शकतो. दोन्ही होऊ शकतं. म्हणजे आणखीन कॉम्प्लिकेटेड आहे, आणखीन कोणत्या आहे ना इकडे, पण त्याचं एक्झाम्पल हे दिलं आहे. असं ही जी मी एक्झाम्पल घेतो ना, ही CAच्या कोर्समधल्या त्यांच्या बुकमधली कोर्स मटेरियलमध्ये असे एक्झाम्पल घेतो की त्यांना अशा प्रकारे टेस्ट करतात. एवढे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन त्यांना टाकतात. हे सोपे क्वेश्चन नाही आहे. प्रॅक्टिकली असं फार कमी असेल, पण असलं जर का तर ते असेल ते करता यायला पाहिजे. कैलाश प्रायव्हेट लिमिटेड सप्लायज गुड्स इन डोमेस्टिक ॲज वेल ॲज इंटरनॅशनल मार्केट. एक्सपोर्ट होईल तरच 89.4 येईल ना. इट इज एंगेज इन बोथ मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेडिंग ऑफ गुड्स. द कंपनी इज रजिस्टर्ड अंडर GST इन द स्टेट ऑफ कर्नाटका. द कंपनी एक्सपोर्ट गुड्स विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स अंडर LUT इन अकॉर्डन्स विथ प्रोविजन ऑफ IGST ॲक्टमधले 16(3) Clause A. The company has the following supplies during a tax period. Export of product A to UK for $10,000. Assessable value under custom in Indian rupees 7 lakh. Export duty is levied on product A at the time of export. आता हा पण एक चेक पॉईंट आहे. एक्सपोर्ट ड्युटी असेल तर त्याचा RTC रिफंड नाही मिळत. Domestic supplies on taxable product B during the tax period. याच्या पच्यावरती 5% टॅक्स आहे, तो सोडून व्हॅल्यू किती आहे 10 लाख. इनपुट यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सच गुड्स आर टॅक्सेबल 18%. 18%वरचं इनपुट आहे आणि आउटपुट टॅक्स किती आहे 5%, ज्याची ॲसेबल व्हॅल्यू 10 लाख. या 10 लाखावरती हा टॅक्स लागणार आहे. हे एक्सक्लुडिंग व्हॅल्यू आहे. हे नॉट नोटिफाईड as a product in respect of which refund of unutilized RTC shall not be allowed. म्हणजे हे RTC घेण्याकरता एलिजिबल असेल हे प्रॉडक्ट 89.5 प्रमाणे. सप्लाईज ऑफ गुड्स टू EOU excluding tax 18%. ITC बीन क्लेम बाय द रेसिपियंट. आता रेसिपियंट क्लेम करणार आहे ITC 5 लाख. आणि एक्सपोर्ट ऑफ एक्झाम सप्लाईज ऑफ गुड्स 6 लाख. आता ITC विषयी माहिती, ही सेलची माहिती झाली ना. आता ITC विषयी माहिती काय, द ITC अवेलेबल फॉर द अबाउट टॅक्स पिरियड इज ॲज फॉलोज. ऑन इनपुट्स एक्सक्लुडिंग 50,000 ऑन एक्सपोर्ट ऑफ एक्झाम सप्लाईज 3,50,000. कॅपिटल गुड्सचा ITC 1,20,000. ऑन इनपुट सर्व्हिसेस
इन्क्लुडिंग 18,000 ऑन आउटडोर कॅटरिंग. इनपुट सर्व्हिसेस घेतल्यात त्यातलं जे ब्लॉक क्रेडिट आहे 17,500 ब्लॉक आहे ना हे क्रेडिट 2 लाख. डिटरमाइन द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ रिफंड ॲडमिसिबल टू कैलाश प्रायव्हेट लिमिटेड फॉर द गिवन टॅक्स पिरियड. एक्सपोर्ट ऑफ प्रोडक्ट ए. नोट ए मध्ये काय दिलं आहे की हे जे आहे ॲसेसिबल व्हॅल्यू याचा रिफंड कुठला येईल याचा एक्सपोर्ट कुठे आहे त्याच्यावरती. However, second proviso lays down that refund of unutilized ITC not allowed if the goods exported out of India are subject to export duty. त्यामुळे त्याची व्हॅल्यू इकडे काय दिली आहे नील टाकली. एक्सपोर्ट ऑफ प्रोडक्ट मॅक्झिमम रिफंड किती मिळेल. दुसरं डोमेस्टिक सप्लाईज ऑफ टॅक्सेबल प्रोडक्ट बी ड्युरिंग द पिरियड. आता हे 89,500 मधला सप्लाय हा ओके. आता मग त्याप्रमाणे तो बघायला लागेल सप्लाय ऑफ गुड्स टू EOU. याच्यामध्ये EO घेणार आहे ITC त्यामुळे ते पण काय निकालात निघालं. मग ते पण तिथे दिलं त्याच प्रकारे की ॲज पर सेक्शन 239 डीम एक्सपोर्ट जी सेक्शन 147 मध्ये काय होतं नोटिफाय ॲज पर इन्फॉर्मेशन इट इज implied therefore that supplier has charged GST from recipient and the supplier not be entitled to claim ITC कारण का recipient is claiming ITC. आता आपल्याकडे 2 आणि 4 ही 2 जे सेक्शन आहेत 2 जे सप्लाय आहेत याच्यामध्ये 89,500 प्रमाणे आणि याच्यामध्ये जे एक्सपोर्ट केलं आहे त्याच्यामध्ये 89,400 प्रमाणे रिफंड यायला पाहिजे. जी माहिती उपलब्ध आहे त्यातनं आपल्याला हे दिसतं की नाही दिसतं. आता हे 89,500चा फॉर्म्युला ह्याला लावा आणि 89,400चा फॉर्म्युला जो आहे तो ह्याला लावा. तुम्ही वेळ घेऊन बघा नंतर मी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. फक्त हे इथपर्यंत सगळे रेडी दिलं आहे म्हणून सोपं वाटतं आहे पण ॲक्च्युलीमध्ये एक एक इनवॉइस काढायला गेलो तर हे खूप वेळ लागतो तेव्हा या व्हॅल्यू मिळणार आहे आणि त्या मिळाल्यानंतर मग त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि मग त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकले त्या व्हॅल्यू मग ती प्रोव्हिजन काय आहे त्यातला रूल काय आहे त्याप्रमाणे त्या व्हॅल्यू टाकल्या का मग त्याचा ॲन्सर तुम्हाला मिळेल. त्याप्रमाणे नेट ITC किती आहे 89,500 प्रमाणे तो येईल. इन्व्हर्टेड टर्नओव्हर किती आहे तो टर्नओव्हर येईल. मग त्याप्रमाणे त्याच्यावरती टॅक्स पेबल किती आहे ते येईल. इकडे सर्व्हिसची व्हॅल्यू काय नाही आहे तर मग त्याचं काय येणार नाही. त्याप्रमाणे मग या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यू जातील आणि मग तिथनं ITC अवेलेबल किती आहे तो येईल. या फॉर्म्युल्याप्रमाणे मग इथे ही अमाऊंट आली आणि चौथ्यामध्ये इकडे हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्ही सगळा वापराल. यातनं 1,14,000 हा 89,400 प्रमाणे मिळणारा रिफंड आहे आणि दुसरा 89,500 प्रमाणे. कळलं ना काय लेवलची गुंतागुंत असू शकते हे कळावं म्हणून एक्झाम्पल दिलं आहे. आता काय राहिलं याच्यामधलं बाकीचं ते तुम्ही बघून घ्या. आता हे जे 54(2) मध्ये दिलं आहे रिफंड कोणाला स्पेशलाइज एजन्सीजला कसला मिळतो त्यांना ITC रिफंड मिळतो. त्यांनी जे परचेस केलं आहे त्याचा रिफंड मिळतो. आता ह्याच्यामध्ये हे दिलं आहे स्पेशलाइज एजन्सी ऑफ द युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ऑर एनी मल्टीलेटरल फिनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन नोटिफाईड अंडर द युनायटेड नेशन्स Act 1947 consulate or embassy of foreign countries or any other person जो नोटिफाय आहे. सेक्शन 55 रेफरन्स दिला इकडे. सेक्शन 55 मध्ये याला हे 2 वर्षामध्ये एक्सपायरी ऑफ 2 वर्ष
The government may, on the recommendation of the council, notification specify specialized agency, consulate embassy, आणि याप्रमाणे हे नोटिफाय केलं, हे त्याचं हे नोटिफिकेशन आहे. आणि रूल मग 95 प्रमाणे, रूल 95 प्रमाणे त्यांना हा फॉर्म आहे GST RFD 10. आणि मग पुढे a person eligible to claim refund of tax paid, notification issued shall apply for refund in form RFD 10 once in a quarter electronically on the common portal or otherwise either directly through a center along with a statement of the inward supply of goods services both in form GSTR 11. Okay. मग acknowledgement RFD 2 आणि या रूल प्रमाणे त्यांना काय मिळतं, रिफंड मिळतं. त्याचं या प्रकारे येईल, हा ऑप्शन चूज होईल. आणि इथनं पुढे जाऊन आता मी हे दिले इकडे, तुम्ही हे काढून बघू शकता. याला तुम्ही क्लिक कराल तर हे ओपन होईल तुम्हाला गाईडन्स. हे जे व्हॅल्यू जाईल हे सगळं जाईल. हे घेतलं ना मी काल. रूल 89(1) मध्ये ई रिफंड ॲप्लिकेशन आपण 89(4)A बघितला, 4B बघितला, 4 बघितला, 5 बघितला. तर सुरुवात जी होते 89 रूलची, त्याचा सबरूल 1 हे सांगतो एनी पर्सन. आणि मग याप्रमाणे इकडे तुम्हाला खाली आणखीन पॉईंट मिळतील की सेल्ससाठी, डीम एक्सपोर्टसाठी. त्यातनं ऑप्शन सिलेक्ट करा, जे करायचं आहे ते शब्दामध्ये मांडलंय, बाकी काय नाही याच्यामध्ये. NRTP साठी आता याच्यामध्ये हा एक सेक्शन आहे, क्लेमिंग रिफंड ऑफ अंडर सेक्शन 77. एनी पर्सन क्लेमिंग रिफंड अंडर सेक्शन 77 ऑफ द ॲक्ट ऑफ एनी टॅक्स पेड in respect of a transaction considered by him to be a intrastate supply. त्यांनी कन्सिडर काय केलं, इंट्रास्टेट सप्लाय केलं, which is subsequently held to be an interstate supply before the expiry of period of 2 years from the date of, त्याचा त्याला रिफंड घ्यायचं. कळतं काय होतंय. आता एक व्यक्ती आला, त्याने एक मोबाईल परचेस केला आणि त्याने सांगितलं माझा GST नंबर जो आहे तो UP's आहे. त्याची काहीतरी कॉन्फरन्स आहे मुंबईला कंपनीची, सगळ्या रिजनची, म्हणून त्याला मुंबईला आलेलं आहे. आणि त्यांनी कंपनीने सांगितलं कंपनीच्या नावाने एक मोबाईल घेतो किंवा लॅपटॉप घे, त्याने परचेस केला. आता जो कोण काउंटर सेल करणार आहे त्याला माहीत नाही टॅक्स काय लावायचा, त्यांनी टॅक्स लावला CGST AGST. लक्षात घ्या. त्यांनी कन्सिडर्ड हिम टू बी इंट्रास्टेट सप्लाय. नंतर त्याला कळलं की ह्याच्यावरती IGST लावायला पाहिजे होतं. पण नंतर त्यांनी त्याच्यावरती IGST जर का त्याला भरायचं आहे ते अमेंडमेंट करेल, टॅक्स चेंज करेल, पण त्रिपित भरून त्याला CGST AGST. जेव्हा कधी ही चूक कळेल तेव्हा तो IGST भरेल, मग त्याला CGST AGSTचा रिफंड घेता येईल. पुढच्या नाही कसं करणार, तसं पाहिजे ना, पण तर करता येईल, अदरवाईज नाही ना. त्यांनी प्रोव्हिजन दिली आहे, या प्रोव्हिजनप्रमाणे त्याला जेव्हा हे लक्षात येईल 2 वर्षामध्ये करू शकतो आहे दिलेलं आहे, तो रिफंड घे 2 वर्षामध्ये घ्या. भरले ते भरले, पण नंतर कळल्यावरती आपला रिफंड घ्यायचा राहिला. जर रिफंड घ्यायचा आहे हे काय काम अकाउंटंट नाही करत. अकाउंटंटनी आपली चूक सुधारली, त्यांनी सांगितलं अरे हे करा, मग अमेंडमेंट करून, अमेंडमेंट झाली की नाही हे त्यांनी बघितलं, झाली अमेंडमेंट. कारण की समोरच्या व्यक्तीला ITC मिळत नाही तर तो फॉलोअप घेणार. ज्यांनी परचेस केला त्याने इन्व्हॉइस घेऊन गेला, मग त्याला नंतर कळलं अरे IGST तर आपल्याला ITC मिळेल,
आणि IGST लावणं हे योग्य प्रकारे इन्व्हॉइसिंग झालं असतं. मग जेव्हा तो ते सांगतो तेव्हा मग ज्यांनी बिल बनवलंय तो पुढे सांगतो अरे याचा अमेंडमेंट करून IGST करा. मग रिसिपेंट शांत होईल. मग आता रिफंडचं पुढे करायचं आहे. रिफंडचं होण्याकरता किंवा ते ॲडजस्ट करण्याकरता हा मागे ह्यांनाच मागे लागायला लागतं. आता जी अमाऊंट भरली गेली आहे ती कशा प्रकारे 3B मध्ये ॲडजस्ट होईल त्यात परत गोंधळ होईल समजायला. बऱ्याच गोष्टी आहेत. त्याला तुम्ही हँडल कसं करणार. त्यांनी भरलेला आहे तो जेव्हा अमेंडमेंट करतो ती अमाऊंट भरतो. ती दिसेल कशी 3B मध्ये भरलेली. कारण की जसं अमेंडमेंट केली जाईल IGSTची लायबिलिटी समोर उभी राहील. ती तो भरेल अमेंडमेंटमुळे. पण त्याच वेळेस अमेंडमेंट होण्यापूर्वी CGST AGST भरलाय ते एक्सेस पेमेंट दिसतंय ते तुम्हाला 3Bत कुठे दिसेल आणि ते दाखवायचं कुठे रिपोर्ट करायचं कुठे की ते माझं एक्सेस पेमेंट आहे मी IGST भरलाय ते एक्सेस पेमेंट आहे. ते कळणार कसं. POला कळणार कसं की बाबा ह्यांनी IGST तर भरलाय कारण अमेंडमेंट केली. तो थॉट येतच नाही ना चेक करण्याला व्हेरीफाय करण्याला की ह्यांनी अगोदर कधी काय केलंय. तो आला तर ठीक आहे ते क्लिक झालं अरे हा अमेंडमेंट काय करतोय त्याने ते इनवॉइस बघितलं तर लक्षात येईल की ते UPचा त्याचा प्रेझेंट सप्लाय UP होता आणि मग तिकडे IGST त्यांनी लावला नव्हता. त्यामुळे इनवॉइस तो त्यांनी काय केलाय तो B2B इनवॉइस त्यांनी अमेंड केलाय आणि त्याच्यामुळे त्याला इकडे लायबिलिटी भरायची आहे 3B ती भरतोय. म्हणजे CGST AGST तो पडू नये. तो नेक्स्ट पिरियडला काय करेल तेवढा कमी भरेल. जसं कमी तो भरताना कमी भरेल तर ॲडजस्ट कसा होईल असं आहे ना. तेवढी व्हॅल्यू सप्लायमधनं कमी करणार कसं करणार लायबिलिटीमधनं कशी करणार ॲडजस्टमेंट. असं वाटतं की हे ॲडजस्ट व्हायला पाहिजे पण करायला गेलो ना मग कळतं त्यातले गुंतागुंता काय. तुम्ही एक रूल वाचू शकता की मोठे मोठे रूल आहे ज्याच्यामध्ये खूप रूल 890 ॲक्नॉलेजमेंट काय रूल 93 अमाऊंट रिजेक्ट झाली तर रिक्रेडिट होईल. मग त्याकरता फॉर्म GST PMT 03 मध्ये ऑर्डर काढली जाईल मग ते रिक्रेडिट होईल. आता हे वाचल्यानंतर कसं होतं मी ते आणि प्लस ती मी हेल्प बघितली GST पोर्टलची आणि हे लक्षात आलं की तिकडनं अमाऊंट जसं एक्सेलच्या त्या युटिलिटीजमध्ये ते व्हॅल्यू भरला जाईल तो त्या व्हॅल्यू शीटमधनं घेऊन फॉर्म्युलामध्ये फिलअप होतात आणि त्यातनं काय होतं रिफंडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होऊन जाते. जेवढी व्हॅल्यू कॅल्क्युलेट होऊन जाते तेवढी व्हॅल्यू डेबिट होणार आणि नंतर मग पुढे जसं रिजेक्ट आहे त्यातला पार्शियली किंवा फुल्ली रिफंड रिजेक्ट केला तर मग याप्रमाणे ऑर्डर काढून मग तेवढी अमाऊंट परत रिक्रेडिट केली जाईल. रूल 94 प्रमाणे 60 दिवसाच्या पुढे जर का रिफंड दिला तर मग त्याच्यावरती ऑर्डर सँक्शनिंग इंटरेस्ट ऑन डिलेड रिफंडवरती इंटरेस्ट. आणि हा कंझ्युमर वेलफेअर फंड आहे. द गव्हर्नमेंट शॅल कॉन्स्टिट्यूट अ फंड टू बी कॉल्ड कंझ्युमर वेलफेअर फंड अँड देअर शॅल बी क्रेडिटेड टू द फंड. कधी द अमाऊंट रेफर टू इन सेक्शन 54(5) any income from investment of the amount credited to the fund and such other monies received by it in such manner as may be prescribed. म्हणजे गव्हर्नमेंटने कंझ्युमर वेलफेअर फंड बनवला आहे. जर रिफंड घ्यायचा आहे आणि रिफंडमध्ये इन्शुरन्स ऑफ टॅक्स ज्या व्यक्तीकडे कंझ्युमरकडनं पैसे घेतलेत एखाद्या टॅक्स व्यापाऱ्यांनी रजिस्टर्ड पर्सननी आणि ते इन्शुरन्स ऑफ टॅक्स ज्या व्यक्तीकडे तो व्यक्ती ट्रेसेबल नाही आहे तर ती अमाऊंट कंझ्युमर वेलफेअर फंडला जाईल. हे जेव्हा रिफंडचं ॲप्लिकेशन जो कोण करतो त्याच्यावरती टॅक्सचं बर्डन आहे आणि रिफंड मग त्याला देय आहे हे सिद्ध झालं तरच त्याला रिफंड दिला जातो. रिफंड देणं आहे पण जो व्यक्ती मागतोय तो अधिकारी नाही आहे तर मग तो रिफंड कंझ्युमर वेलफेअर फंडला जातो. म्हणजे कुठली अमाऊंट अशी आहे की जी ॲज पर लॉ GST मध्ये टॅक्स म्हणून
कलेक्ट होऊ शकत नाही, पण ती जमा केलेली आहे. कंझ्युमरकडून ती घेतली गेलेली आहे आणि ती जमा केली आहे, पण ती टॅक्सची अमाऊंट जसं मी सांगितलं की 12% आहे, 18% अमाऊंट जमा केली, तर 6% रिफंड मागत असेल तर तो 6% दिलं कोणी? म्हणजे जर रेट 12% आहे तर गव्हर्नमेंट 18 जमा केले म्हणून ठेवू शकत नाही टॅक्सची अमाऊंट. ती 6% अमाऊंट गव्हर्नमेंटला परत करायला लागेल, पण ज्याला परत करायचे तो कंझ्युमर जागेवर नसेल तर कंझ्युमर वेगळे फंडला जाईल. आणि ती कशी वापरायची हे सेक्शन 58 मध्ये दिलेलं आहे. हे ह्यात तुम्हाला काय करायचं नाही, तुम्हाला एवढंच फक्त बघायचं आहे की जो रिफंड मागतोय तो रिफंड घेण्याकरता इलिजिबल आहे की नाही, पात्र आहे की नाही. बाकी सगळं बरोबर आहे, डॉक्युमेंट बरोबर आहेत, रिफंड देणं लागतं हे बरोबर आहे, पण तो अधिकारी नाही आहे तर मग त्याचा रिफंड रिजेक्ट करून ती अमाऊंट जी रिफंडेबल आहे ती कंझ्युमर फंडला जाईल. आता याच्यामध्ये विथ होल्डिंगची प्रोव्हिजन एक 54(10) पण आहे आणि 54(11) पण आहे. ओके. आणि जर तो विथहेल्ड केला गेला आणि नंतर कळलं की विथहेल्ड करण्याजोगा नाही आहे तर मग इंटरेस्ट ऑन विथहेल्ड रिफंड पण आहे. आणि NRTP-साठी CTP-साठी सेक्शन 13 मध्ये प्रोव्हिजन आहे. आणि 1000 पेक्षा कमी अमाऊंट असेल, कॅशची नाही क्रेडिटची, तर मग त्याचा रिफंड मिळत नाही. तर हे 14 सबसेक्शन आहेत. तुम्ही एकदा वाचून घेतलेत, त्याचे रूल वाचून घेतलेत तर तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी येईल. बाकी बघा, लक्षात घ्या, टॅक्सपेअर सगळी माहिती देईल, अमाऊंट कॅल्क्युलेट होऊनच येईल आणि डॉक्युमेंट येतील. जो ह्यात काम करतो त्याला हे कळल्यानंतर सोपं जातं. हे सगळं कळल्यानंतर की इन्फॉर्मेशन जी अवेलेबल आहे ती रिटर्न बरोबर जो रिलेव्हंट पिरियड आहे त्या रिलेव्हंट पिरियडचे रिटर्न्स काढून त्यात ती माहिती त्यांनी बरोबर दिलेली आहे की नाही हे व्हेरीफाय करणं, डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं, 2 वर्षामध्ये आलं आहे का ते व्हेरीफाय करणं. म्हणजे कुठले कुठले चेक पॉईंट आहेत की जे तुम्हाला चेक बघायचे आहेत हे करत असताना. तुम्हाला हे सेक्शन वाचले का जे लोक ऑलरेडी काम करत आहेत ते तुम्हाला कळवा काय बघायचं, ते काय बघतात, काय बघणं योग्य आहे, काय बघायला पाहिजे, आणखीन काय बघायला पाहिजे हे तुम्हाला हे वाचल्यानंतर क्लिअर होईल. टक्के तुम्ही हे वाचाल ना सगळं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बरंचसं आहे. आता हे किती जवळ 40 पानं असतील, ही 39 पानं आहेत. एकदा वाटणं गरजेचं आहे. जर तुम्हाला रिफंडवरती काम करायला आलं तर तुम्हाला या सगळ्या प्रोव्हिजन डिटेलमध्ये माहिती पाहिजे. तर पहिले 3-4 पानात हे सगळं दिलं आहे, हे काय वेळ लागत नाही, ह्याला पण वेळ लागणार नाही. बाकी सेक्शन सुरू जिकडे होतो तिथपासनं एकदा वाचत जा. 3 काय, 4 काय, 5 काय, मग रूल आले, मी त्या प्रकारे मांडले. आता हे जे कन्सेप्ट आहे डॉक्ट्राइन ऑफ अनजस्ट इनरिचमेंट, हे कशा करताय की हे कशा करताय असं की ज्याला रिफंड मिळायला हवा आहे त्याला मिळायला पाहिजे. मेहनत करे मुर्गा आणि अंडा काही फकीर असं नाही व्हायला पाहिजे. समजलं ना. वेअर एनी रिफंड, विथ होल्डिंग ऑफ रिफंड, रिडक्शन ऑफ ड्यूज फ्रॉम रिफंड, इथे विथहोल्ड होईल, मग अमाऊंट ॲडजस्ट होईल. म्हणजे GSTच्याच कायद्यामध्ये दुसरी कुठे अमाऊंट त्याच्याकडनं घ्यायची आहे किंवा मग दुसऱ्या कुठल्या कायद्यामध्ये अमाऊंट गव्हर्नमेंटला घेणं आहे तर ती ॲडजस्ट होईल. आणि विथहोल्डिंग ऑफ रिफंड टिल डिस्पोजल ऑफ अपील, कधीपर्यंत विथहोल्ड राहील? वेअर अन ऑर्डर गिविंग राईज टू रिफंड इज द सब्जेक्ट मॅटर ऑफ अन अपील. रिफंड दिला जातो त्याला, पण त्याच्यामध्ये अपील और फर्दर प्रोसिडिंग्स or where any other proceedings under this act is pending and the commissioner is of the opinion that grant of such refund is likely to, म्हणजे जर का ऑर्डर राईज गिविंग रिफंड टू द सब्जेक्ट मॅटर ऑफ अपील, अपीलमध्ये काय मॅटर असेल तर मग ही अमाऊंट, जसं बघा पहिले जर का त्याच्याकडनं घेणं आहे तर ती ॲडजस्ट केलं जाईल, पण आता ही अमाऊंट दिली आणि मग कुठला मॅटर पेंडिंग आहे, अदर प्रोसिडिंग पेंडिंग आहे आणि तिथून काय लायबिलिटी निर्माण होणार आहे त्या व्यक्तीला, तर त्याचा रिफंड विथहोल्ड करून ठेवा. 10 मध्ये काय दिलं आहे
की ऑलरेडी त्याच्याकडनं घेणं आहे, डिडक्ट करा. ड्यूज आहेत, पण दुसऱ्याकडे ड्यूज क्रिएट जरी होणार असतील तरी पण काय करा, ती अमाऊंट विथहोल्ड करून ठेवा. आणि ड्यूज क्रिएट नाही झाले तर त्याला इंटरेस्ट द्यायचंच आहे. जे काय अमाऊंट त्याचं राखून ठेवली आणि देणं झालंच नाही तर त्याला तिकडे हे दिलं आहे PFMSचं पेमेंट तिथे ट्रान्सफर. वाचल्यावर तुम्हाला सगळं क्लिअर होईल. Notwithstanding anything to the contrary contained in this section, the amount of advance tax deposited by a casual taxable person, यांना 5 दिवस अगोदर काय करायला लागतं, रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. कोणाला, CTP आणि NRTPला. आता त्यांना समजा 10,000 रुपये टॅक्स भरायला आला आणि त्यांनी 15,000 रुपये जर ॲडव्हान्समध्ये डिपॉझिट केले असतील, ॲज पर सेक्शन 27(2) shall not be refunded unless such person has, in respect of entire period for which the certificate of registration granted to him had remained in force, furnish all returns required under section 39. बस त्यांना रिफंड कधी पण मिळणार नाही. त्यांना रिफंड त्यांनी ॲप्लिकेशन केलं, रिटर्न सगळे भरले, सगळं त्यांनी प्रोसिजर क्लिअर केले, मग त्यांना रिफंड मिळेल. म्हणजे त्याला 5,000 रिफंड द्यायचे आहेत तर त्यांनी सगळी लायबिलिटी पेड केलेली असली पाहिजे आणि सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केलेल्या असल्या पाहिजे. आणि 1,000च्या इथे नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस सेक्शन, नो रिफंड अंडर सेक्शन 54(5) or 54(6) shall be paid on applicant if the amount is less than 1,000. याच्यामध्ये सर्क्युलर दिलं आहे की कॅशसाठी हे लिमिट जे 1,000 हे ॲप्लिकेबल कॅशसाठी नाही आहे. 1,000 CGST, 1,000 AGST असं आहे. ते क्युम्युलेटिव्ह नाही, एकत्रपणे नाही. applied for each tax period and not cumulatively. Further, the limit would not be applied to the exchange balance in cash ledger. 1,000 कसे घ्यायचे, हे सगळं पुढचं मी घेतलेलं आहे. मुख्य काय होतं बघा, डीम एक्सपोर्ट, मर्चंट एक्सपोर्ट 89(4), 89(5) म्हणजे 4A, 4B आणि 89(5), 4A, 4B हे 4 मेन कळले. बाकी सेक्शन आहेत, प्रोव्हिजन आहे, रूल आहे. सेक्शन 54 मध्ये 14 सबसेक्शन आहेत, तुम्हाला मी दाखवले. आता एकदा वाचा, रूल बघा, संपलं. किती रूल आहेत, किती फॉर्म आहेत हे पण मी सगळं पहिले डिस्कस केलं होतं. की सेक्शन किती आहेत, मूळ 54च आहे. 55 कसला आहे, रिफंड इन सडन केस. इंटरेस्ट वगैरे तुम्हाला बघायचं आहे, 56 मध्ये बघू शकता तुम्ही. 57-58 कंझ्युमर वेलफेअर फंड आहे. आणि इथे टुरिस्टसाठी सेक्शन 15 मध्ये IGST मध्ये आहे. आणि 89 रूल टू 97 पर्यंत आहे. आता 97A चा काही इफेक्ट नाही. पहिले जसं पोर्टल बिल ठरवतं तर काही मॅन्युअली प्रोसेस करायला लागायची, आता सगळं ऑनलाईन होतं. आणि हे सगळे फॉर्म मी डिस्कस केलेले आहेत. इथे आपण थांबू शकतो. नेक्स्ट क्लास आता 21 क्लास ना, 14-15 आपला क्लास नसणार आहे. हे जे आलेले नाही आहेत त्यांना मी आठवण म्हणून एक परत मेसेज टाकेन की असं ठरलेलं आहे की पुढच्या शनिवार क्लास नाही आहे आणि नेक्स्ट आपला क्लास 21 तारखेला असेल. आणि जे आलेलं नाही ते यायची परत शनिवार, असं नको व्हायला. हां, ओके. हां, नाही तो त्या रेटनी कळतं ना, तो रेट घेतलाय त्यांनी. हां, तो रेट त्यांनी घेतलाय. आता तो रेट जर त्यांनी घेतलाय आणि त्याप्रमाणे तो सप्लाय झालाच नाही आणि ज्युडिशियल ऑफिसला नाही त्यात दिलेलं आहे ना, ऑफिसरला तुम्ही काय करा, इंटिमेट करा. तसा जर का आला तर हे का आणि कमी रेट दिलाय ते क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणून ते त्याला रिपोर्ट करायला सांगितलंय. ज्याप्रमाणे ती प्रोसिजर दिलेली आहे त्या प्रोसिजरप्रमाणे ते क्लिअर होतं की हा रेट त्यांनी कमी का घेतला. आणि त्यांनी नाही जर का एक्सपोर्ट केलं त्याप्रमाणे तर 18% सप्लायला द्यायचे.
आता एकाने मला सांगितलं अशाच्या प्रकारे इन्व्हेस्ट आम्हाला बनवण्यासाठी सेटिंग करून द्या टॅलीमध्ये. म्हटलं तुम्हाला बिझनेस मिळणार आहे म्हणून तुम्ही हे करताय, पण तुम्हाला माहिती आहे का त्याने जर का एक्सपोर्ट नाही केला तर तुम्हाला काय करायला लागेल, ते कॉन्सिक्वेन्सेस तुमच्यासाठी काय आहेत. तुम्हाला तो टॅक्स देणार नाही 8% आणि त्यांनी जर एक्सपोर्ट नाही केलं तर तुम्ही काय करणार, बाकीच्या प्रोसेस त्यांनी नाही केलं तर तुम्ही काय करणार. तो काय करायचं असं तर तुम्ही माहिती घ्या. मी काम फक्त काय केलं आहे, सेटिंग करून द्या टॅलीमध्ये आम्हाला हे एवढी अमाऊंट आली पाहिजे टॅक्सची, तो रेट त्यामध्ये टाकून द्या सेटिंगमध्ये. मला प्रोविजन माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगतो बोललो, पण तुमचा ॲडवायझर कन्सल्टंट मी नाही आहे. तुमचं जीएसटीचं काम कोण करतो त्याला ते विचारा. मी त्यांना टॅलीमध्ये सेटिंग करून दिली. पण जेव्हा कुठलीही प्रोविजन येते तेव्हा त्याच्याप्रमाणे ते रिपोर्टिंग झालं, पण बाकीच्या जे काय त्यात दिलेले अटी शर्तीप्रमाणे कंडिशनप्रमाणे प्रोसेस नाही केल्या तर त्यात चेक करणं हेच डिपार्टमेंटचं काम आहे की भाई का रेट कमी झाला आणि हा रेट कुठनं आला, हा रेट नाहीच आहे. हा रेट कुठे आहे, हा मर्चंट एक्सपोर्टला रेट दिला आहे म्हणजे त्यांनी तो सप्लाय केला आहे का. म्हणजे मॅन्युफॅक्चरने जर ट्रेडरला सप्लाय केला, ट्रेडर एक्सपोर्ट करतोय तर मॅन्युफॅक्चरला हा रेट लावायचा आहे ना 0.05, किंवा जो कोण डिस्ट्रीब्युटर आहे जो त्याला सप्लाय करतोय ट्रेडरला त्याला हा रेट लावायचा आहे. त्यांनी सांगितलं की त्यांनी असं आम्हाला दिलं आहे की इनवॉइस दुसऱ्यांकडून जे घेतात ते आमच्याकडनं घेणार आहेत, तर आम्हाला हा रेट इनवॉइसवर टाकून द्यायचा आहे. प्रत्येकाला बिझनेस हवा असतो आणि बाबा हे असं करता येईल. त्यांनी फक्त एवढंच विचारलं त्यांच्या कन्सल्टंटला की बाबा हे बरोबर आहे का, हे तेवढंच विचारलं. बाकी पुढचे कॉन्सिक्वेन्सेस काय, त्यांनी नाही केलं तर काय. हां त्यात दिलं आहे ना इकडे बघा, इथे काय दिलं आहे, कसं दिलं आहे. डिफिनेशन आपण घेतली ना काल की गुड्स डीम एक्सपोर्ट notify supplies of goods as deemed export where goods are supplied do not leave India and payment of such supplies are received either in Indian rupees. Goods supplied do not leave India, भारताबाहेर जाणार नाहीत, भारतामध्येच सप्लाय होणार आहे. if such goods are manufactured in India. तर इथे काय दिलेलं नाही की मॅन्युफॅक्चरर असला पाहिजे, फक्त एवढं दिलंय सच गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. तो सप्लाय कोणाला करतो, अशा व्यक्तीला जो नोटिफाय झालेला आहे. हे जे 5 आहेत यांना करतो. कंडिशन काय, गुड्स भारतामध्ये मॅन्युफॅक्चर झालेले असले पाहिजे आणि भारताबाहेर ते जाणार नाहीत. आणि त्याचं पेमेंटचा विषय कसा आहे, पेमेंट कसे देईल, मी ज्याला गुड्स दिलेत तो पेमेंट कसे देईल, पण तो मला सांगतो की मी एक्सपोर्ट करणार आहे कारण की मी याच्यामध्ये काय ऑथोराइज आहे या 4 मध्ये. आता इथे कुठेही असं दिलेलं आहे का की डीम एक्सपोर्टसाठी जो सप्लायर आहे तो मॅन्युफॅक्चरर असला पाहिजे, असं नाही. गुड्स फक्त भारतामध्ये मॅन्युफॅक्चर झालेले असले पाहिजे. आणि ते पण म्हटले जर इफ सच गुड्स आर मॅन्युफॅक्चर इन इंडिया where goods supplied do not leave India and payment for such supplies are received either in Indian rupees or in foreign convertible exchange if such goods are manufactured in India. बरोबर. पेमेंट केलं नाही अपील केलं रिकव्हरी चालू होणार ना पुढे. काय उल्लंघन केलं आपण नाही. बघा तुम्ही जे ऑब्लिगेशन आहे बघा, तुम्ही नॉर्मल सेन्समध्ये त्याचा अर्थ काय होतो
की हां, कॉन्ट्राव्हेन्शन द प्रोव्हिजन ऑफ ॲक्ट. आता जर मी रजिस्टर्ड पर्सन असेल तर मला काय करायला पाहिजे? गुड्स सप्लाय करण्यापूर्वी इनवॉइस बनवला पाहिजे. गुड्स परचेस करीन तेव्हा गुड्स आणि इनवॉइस दोन्ही घेतलं पाहिजे. EV बनवलं पाहिजे, इनवॉइसिंग केलं पाहिजे, रिटर्न भरले पाहिजे, पेमेंट प्रॉपर केलं पाहिजे. हे ऑब्लिगेशन आहे, हे रुटीन ऑब्लिगेशन आहे. आता ह्याच्यामधनं लिटिगेशन झालं, हे डिमांड आलं, मी अपील केलं, सगळं झालं. आता माझ्यावरती डिमांडची अमाऊंट पेंडिंग आहे, जी मला द्यायची आहे, ती मी देत नाही आहे. आता जर का त्याच्यावरती तुम्हाला रिकव्हरीच्या प्रोव्हिजन का दिल्यात? की तो बिझनेस करेल तरच तो पैसे देऊ शकतो ना. तुम्ही त्याचा मला तेच सांगतोय, तुम्ही त्याचा जर नंबर कॅन्सल केला, रिटर्न त्याला भरणंच बंद केलं तर त्याच्याकडे त्याचा बिझनेसच ठप्प होईल ना. त्याला बिझनेस करायला द्याल तर तो पैसे कमवेल, तर तो अमाऊंट देईल ना. नंबर कॅन्सल करून त्याच्यामधनं निष्पन्न काय होणार आहे? प्रॅक्टिकली विचार करा. जर का त्याच्याकडे काय प्रॉपर्टी आहे, काय आहे, त्याच्यावरती रिकव्हरी प्रोसिडिंग लावली, त्याचं बँक अकाउंट सीज केलं, बेस्ट काय सगळ्यात? त्याचं बँक अकाउंट तुम्ही पहिले काय करणार? हां, हे जे आहे पैसे बँकेमध्ये येऊ शकतात, तो कोणाला देऊ शकत नाही. तो डिपार्टमेंटकडे येणार, काय कशाला करताय, मला बिझनेस करू द्या, मला सप्लायला पेमेंट करायचं आहे. मग तुम्ही काय बोलाल की जर तुझ्याकडे संपूर्ण पैसे नाही आहेत तर इन्स्टॉलमेंट घे, काहीतरी तर कर, संपूर्ण पैसे इमिजिएट जमा कर, किंवा काहीतरी ह्याच्याविषयी पुढची कारवाई तुला ऑप्शन काय पाहिजे तो तू विचार ना. बाबा माझ्याकडे पैसे नाही आहेत, पैसे आहेत तर बरं, पैसे नाही आहेत तर तो समोर यायला पाहिजे ना, त्यांनी कम्युनिकेट करायला पाहिजे, म्हणून उपाय केला जातो. तो सांगेल की बाबा तुला कायद्यानुसार देणं लागतंय, ते द्यावंच लागेल, तुझ्या जप्ती आणू का? एवढं कॅज्युअल त्याने घेऊ नये. म्हणून सगळ्यात सोपा उपाय काय? बँक अकाउंट सीज करणं हा सोपा उपाय आहे. तो केला काय इमिजिएट लोक धावत जातात डिपार्टमेंटकडे, की अरे अकाउंट बंद केलं आहे. हां, जातात पहिले. बघा पूर्वी कसं होतं, पूर्वी आहे ना, पूर्वी बघा आधार आणि बँक लिंक नव्हतं. आता तर सगळे अकाउंट काढतात की नाही? सगळे अकाउंट काढतात ना. किती बँकेत त्याचं अकाउंट आहे सगळे काढतात, कळणारच आहेत ना. अदरवाईज दुसरी कुठली कारवाई असेल ती केल्याशिवाय त्याला बघा रिकव्हरीसाठी तुम्हाला जेवढे ऑप्शन दिलेत त्यातले ऑप्शन त्याच्यावरती ती कारवाई चालू करण्याचा अधिकारच आहे 90 दिवसानंतर. काय करता येईल, कुठलं आयुध वापरायचं त्याच्या विरुद्ध, त्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई केली का मग तो समोर बोलतो मग काय माझ्याकडे पैसे आहेत नाही आहेत तर मग इन्स्टॉलमेंट घ्या. तो ऑप्शन ठेवला कसा करा इन्स्टॉलमेंटचा, आणि इन्स्टॉलमेंट पण त्यांनी वेळेत नाही भरला. तर मी असाही माणूस बघितला की त्याला असाच त्यांनी पैसे दाखवले, मग त्याच्यावरती अशी टाच आणली बँक अकाउंटची, मग त्यांनी इन्स्टॉलमेंट घेतले, ते पण तो वेळेत भरत नाही, मग परत बँक अकाउंट बंद, परत सगळं ते चालू. अशी लोक आहेत, फार त्रास देतात. त्यांच्याकडे फॉरेनला द्यायला पैसे असतात, फिरायला पैसे असतात, आणि हे ड्यूज भरायला पैसे नसतात. मी बघितलं, जवळून बघितलं की अशा गोष्टी आहेत. हां, त्यांची लाईफस्टाईल जी आहे ना ती त्यांना जगायची आहे, आणि निर्लज्ज वृत्ती झाली थोडीफार. हां, काय करणार? ज्याला फ्रॉडच करायचं आहे ना, ज्याला फ्रॉडच करायचं आहे तो काय करतो?